ओम शांती. आज 1/5/2026 चे साकार मुरलीचे शुक्रवारचे महावाक्य. आज बाबांनी सार रूपामध्ये मुरलीमध्ये सांगितलेलं आहे की आपण ईश्वराला विसरलो म्हणून ईश्वरापासून दूर झालो. आता आपल्याला पुन्हा ईश्वरीय स्मृती करून बाबांच्या जवळीकतेचा अनुभव करायचा आहे. आज बाबांनी पूर्ण मुरलीमध्ये पुरुषार्थ करून संपूर्ण संपन्न कसे बनायचे आणि भक्तीमध्ये आपण काय काय केलं, भक्तीचा विस्तार किती होता आणि त्या विस्ताराचं सार ज्ञान कशा पद्धतीने आहे याचं विश्लेषण आज बाबांनी केलेलं आहे. बाबांचे महावाक्य ऐकूया. गोड मुलांनो, तुम्ही रावणाच्या मतावर चालून ईश्वराची निंदा केली म्हणून भारत कवडीसारखा बनला. आता बाबांना ओळखून आठवण करा तर धनवान बनाल. प्रश्न: सीडीच्या चित्रात कोणते आश्चर्यजनक रहस्य दडलेले आहे? उत्तर: अर्धा कल्प भक्तीचे नृत्य आहे व अर्धा कल्प ज्ञानाचे नृत्य आहे. जेव्हा भक्तीचे नृत्य चालते तेव्हा ज्ञान नाही आणि जेव्हा ज्ञान आहे तेव्हा भक्ती नाही. अर्धा कल्प रावणाची प्रारब्ध चालते आणि अर्धा कल्प तुम्ही मुले बाबांकडून मिळालेले प्रारब्ध ज्ञानाची प्रारब्ध भोगता. हे गुह्य रहस्य सीडीच्या चित्रामध्ये स्पष्ट होते. आजचं गीत आहे ओम नमो शिवाय. ओम शांती. आज बाबांनी मुरलीमध्ये सर्वप्रथम सीडीच्या चित्रावरती भक्ती आणि ज्ञान याचं विस्तृत विश्लेषण केलेलं आहे. बाबा म्हणतात की द्वापर युगापासून भक्तीचे नृत्य चालते, संगम युगावर भक्तीचं फळ ज्ञान मिळतं आणि मग ज्ञानाची प्रारब्ध सतयुग आणि त्रेतायुग अर्धा कल्प ज्ञानाचे नृत्य चालते. बाबा म्हणतात मी विकारी नरकवासी भारतवासींना भारताला स्वर्ग बनवण्यासाठी आलो आहे आणि कल्प कल्प स्वर्गवासीच बनवतात बाबा स्वतः येऊन. अन्य कुणीही या सृष्टीचं परिवर्तन करू शकत नाही. बाबा म्हणतात या सृष्टीवर दिवस आणि रात्र याचं चक्र चालू आहे, हार आणि जीत याचं चक्र चालू आहे आणि ह्या चक्रामध्ये सर्वच जण येतात. बाबा म्हणतात जेव्हा देवता होते चेहरा मनुष्याचाच होता, पण त्यांच्यामध्ये देवत्व गुण देवता स्वरूप होत आणि देवता गुण होते, व्यवहार देवतांसारखा होता. आज चेहरा मनुष्याचाच आहे परंतु व्यवहार राक्षसासारखा आहे, असुरांसारखा आहे. म्हणून बाबांनी सांगितलं देवता आणि असुर या पृथ्वी तलावर कशा पद्धतीने चक्रामध्ये येतात याचं विश्लेषण आज बाबांनी केलं. पुढे बाबा सांगतात की भारताचे पतन झाले आणि जेव्हा पतन होते तेव्हाच मी येतो. भक्ती सुरुवातीला अव्याभिचारी होती, एक शिवाचीच भक्ती होत होती. नंतर हळूहळू 33 करोड देवांची पूजा सुरू झाली आणि ही व्याभिचारी पूजा वाढत वाढत 5 तत्वांची पूजा आणि मग स्वतःचीही पूजा करायला सुरुवात झाली. म्हणून बाबा म्हणतात व्याभिचारी भक्ती जेव्हा होते, भक्तीमध्ये सुद्धा तमोप्रधानता येते, तेव्हा मी या सृष्टीवरती येतो. म्हणून बाबा पुढे सांगतात की आधी कपडे नवीन होते. आज शरीराला बाबांनी कपडे हा शब्द वापरलेला आहे. कपडे जेव्हा नवीन होते तेव्हा सतोप्रधान होते आणि आता सर्वांचेच कपडे फाटण्या योग्य बनलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये आहे. म्हणजे शरीरही जडजडीभूत आणि आत्माही तमोप्रधान झालेली आहे. बाबा म्हटले बुद्धीमध्ये ठेवा की आम्हाला बाबांचे ज्ञान हे आणि त्या ज्ञानाच्या द्वारे आपल्याला देवता बनायचं आहे. बाबा जे आपल्याला ज्ञान देतात,
देवत्व पदापर्यंत घेऊन जाण्यासाठी शक्तीही देतात. आता दुनियेचंच वैराग्य आपल्याला आलं पाहिजे. बाबा म्हणले भक्तीमध्ये गंगा स्नान केलं, जप तप केलं, परंतु तरीही आत्म्याची सतो रजो तमो आणि आता तमो प्रधान अशी अवस्था झाली. म्हणून आता ह्या दुनियेचं वैराग्य, भक्तीमध्ये जे काही कर्मकांड केले त्याचंही वैराग्य आता यायला हवं. अंधारात धक्के खाल्ले आणि ईश्वराला भेटण्यासाठी खाल्ले. आता स्वतः ईश्वर आले आहेत आणि रस्ता दाखवत आहेत. म्हणून आपल्याला बाबा म्हणतात की आता या दुनियेचं, देहामधून बुद्धी काढा, दुनियेचं वैराग्य आलं पाहिजे. भागीरथ दाखवतात आणि परमात्मा येतात आणि बैल दाखवतात. तर बाबा म्हणले बैल नसून ते भगीरथ अर्थात भाग्यशाली रथ. बाबांनी स्पष्ट सांगितलं मी बिंदी आहे आणि मला येण्यासाठी शरीराची गरज आहे आणि ज्या शरीरात मी येतो त्याला भगीरथ म्हटलेलं आहे, पण भक्तीमध्ये शिवाच्या समोर बैल दाखवलेला आहे. त्याचंही रहस्य आज बाबांनी वर्णन केलं. बाबा म्हणतात जसं स्त्री पतीला आठवण करते, मुलगा आपल्या वडिलांना आठवण करतो, मुलगा वारसा हक्क प्राप्त करण्यासाठी वडिलांना आठवण करतो. मग तुम्ही का म्हणतात की मी बाबांना विसरतो? इथे कसे काय विसरतात असा प्रश्न बाबांनी आज आपल्याला केलाय. बाबा म्हणतात शाळा कॉलेजमध्ये इतिहास भूगोल शिकत आहात, परंतु आता हा अंतिम जन्म आहे. बेहदचा इतिहास भूगोल शिवबाबा आपल्याला शिकवतात आणि परमात्मा पुनर्जन्म रहित आहेत. आत्मअभिमानी स्थिती सतयुगामध्ये पण आहे, परंतु सतयुगामध्ये परमात्म्याला कुणीच आठवण करत नाही. म्हणून बाबा म्हणतात की सतयुगात जरी पुनर्जन्म घेतले, आत्मअभिमानी स्थिती जरी असली, तरीही तिथे बाबांची आठवण नाही. बाबा म्हणतात भले तुम्ही कोणतंही कर्म करा, पण भले कोणत्या मोठ्या पदावर असेल, लहान पदावर असेल, कोणतेही कर्म करा, परंतु मला आठवण करा. परमात्मा बाप आहेत आणि श्रीकृष्ण हा मुलगा आहे. म्हणून बाबांनी सांगितलं साकार आणि निराकार हा फरक स्पष्ट सांगा. परमात्मा निराकार आहेत आणि श्रीकृष्ण साकार देवता आहेत. बाबा म्हणतात की आठवणीच्या द्वारेच आत्म्यामधला कचरा निघणार आहे. भक्ती मार्गाची सामग्री आता संपवायची आहे, संपणारच आहे. म्हणून आता याचंही वैराग्य आपल्याला आलं पाहिजे. बाबा म्हणतात देह, देहाचे संबंध या सर्वच गोष्टी विसरण्याची वेळ आता आहे. त्यामुळे आता मी जसा आहे, जो आहे त्या रूपात तुम्ही मला आठवण करा. याची स्मृती आज बाबांनी करून दिलेली आहे. आणि बाबा पुढे सांगतात की भक्ती मार्गामध्ये आपण ईश्वराला आवाज दिला, ईश्वराला प्रत्यक्ष भेटण्याची अपेक्षा ठेवली. बाबा म्हटले आता मी आलोय, तर तुम्ही मला निराकार रूपात आठवण करा. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. आजचं धारणेसाठी पहिला पॉइंट आहे, पुरुषार्थ करून संपूर्ण गुणवान बनायचे आहे. कर्म कोणतेही असो, परंतु बाबांच्या आठवणीत राहायचे आहे. कोणतेही विकर्म आता करायचे नाही. दुसरा पॉइंट आहे, हा जुना कपडा अर्थात शरीर जडजडीभूत आहे, सडले आहे, म्हणून यामधून ममत्व काढायचे आहे. आत्म्याला सतोप्रधान बनवण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आजचं वरदान, सदा अतींद्रिय सुखाची अनुभूती करणारे अटल अखंड स्वराज्य अधिकारी भव. संगम युगावर अतींद्रिय सुखाचा वारसा हक्क सदा काळाचा प्राप्त करायचा आहे. म्हणजेच बाबा म्हणतात मनोबल वाढवायचे आहे आणि त्यासाठी अतींद्रिय सुखाचा अनुभव करण्यासाठी अटल अखंड सुखाची अनुभूती आपल्याला करायची आहे. आणि अतींद्रिय सुखाचा अनुभव केल्यामुळे तो वारसा हक्क भविष्यात अटल अखंड अधिकार भेटणार आहे. इथे स्वराज्य अधिकारी बनायचे आहे.
म्हणून बाबांनी सांगितलं की आपल्या इंद्रियांवर आता स्वराज्यावर अधिकार असेल तर भविष्यात आपल्याला अटल आणि अखंड भविष्य राज्य भेटणार आहे. सुविचार, जिथे माझं माझं आहे तिथं बुद्धीला फेरा येतो, बुद्धी भटकते. आज मातेश्वरीजीचे अनमोल महावाक्य मुरलीमध्ये दिलेले आहेत. चढती कला आणि उतरती कलाचं मुख्य कारण काय आहे? मातेश्वरीजीने मम्माच्या महावाक्यांमध्ये खूप सुंदर त्याचं विश्लेषण आज महावाक्यांमध्ये आहे. बॉडी कॉन्शियस होणे म्हणजेच परमात्म्याला विसरणे म्हणजेच उतरती कला. देहभानामध्ये येऊन आपण परमात्म्याला विसरतो आणि उतरती कला सुरू होते. वाम मार्गामध्ये जाऊन 5 विकारांच्या अधीन होऊन आपण कर्म करतो आणि मग उतरती कला चालू होते. सुख आणि दुःख परमात्मा देतात हे म्हणणे अतिशय चुकीचं आहे. कर्म भ्रष्ट झाल्यामुळे सुख दुःख येतं आणि भ्रष्ट कर्मामुळे दुःखाची अनुभूती होते. परमात्मा कोणालाही दुःख देत नाही. चांगले अथवा वाईट कर्माचे फळ ईश्वर दंड देतात, चांगल्या किंवा वाईट कर्माचं, हे म्हणणे सुद्धा चूक आहे. बाबा म्हणतात, मम्मानी सांगितलं उतरवणारी माया आहे आणि दुःख देणारी सुद्धा आपले कर्म आहे. कुणीही वरून दुःख किंवा सुख देतं किंवा दंड देतं हे चुकीचं आहे. याचं विस्तृत विश्लेषण आज मम्माच्या अनमोल महावाक्यांमध्ये खूपच स्पष्ट रीतीने सांगितलेलं आहे. मम्माने सांगितलं की जिथे देह अभिमान येतो तिथेच उतरती कला सुरू होते, कारण परमात्म्यासोबत कनेक्शन कट होतं. आणि जिथे आत्मअभिमानी स्थिती येते तिथं परमात्म्यासोबत कनेक्शन जुटतं आणि चढती कला सुरू होते. सुख आणि दुःख परमात्मा देत नाहीत किंवा त्याचा दंडही परमात्मा देत नाहीत. दंड हे आपल्या कर्मानुसार मिळतं आणि सुख आणि दुःख सुद्धा आपल्या कर्मानुसार मिळतं. याचं विस्तृत विश्लेषण आज महावाक्यांमध्ये करण्यात आलेलं आहे. आजचा अव्यक्त इशारा आहे. आता महिना चेंज झालेला आहे, तर अव्यक्त इशाऱ्याचा मुख्य टायटलही चेंज झालेला आहे. सदा अचल अडोल एकरस स्थितीचा अनुभव करा. आणि त्यासाठी थोडेसे जरी आपण डगमग झालो तर सर्व खजान्यांचा अनुभव आपल्याला होणार नाही. म्हणून अविनाशी खुशी प्राप्त करायची असेल, अविनाशी आनंद प्राप्त करायचा असेल तर अचल अडोल स्थिती बनवण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी आपल्याला मन आणि बुद्धी एकरस ठेवण्याची आवश्यकता आहे. तर आज पूर्ण मुरलीमध्ये याचं विस्तृत विश्लेषण बाबांनी केलेलं आहे. तर आज होमवर्क आपण करूया. बाबांनी जे सांगितलेलं आहे की कोणतेही कर्म करा परंतु बाबांच्या आठवणीत राहा. कोणतेही विकर्म होऊ नये याकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आत्म्याला सतोप्रधान बनवण्यासाठी आठवणीचा पुरुषार्थ करायचा आहे. अतिंद्रिय सुखाचा अनुभव करून स्वराज्याधिकारी आणि विश्वराज्याधिकारी बनायचा आहे. हा अभ्यास आज आपण दिवसभर करूया. ओम शांती.